पंच पंच म्हणून ऐकलं आता इत्यादी घाटात केलंय महादेवाच्या मंदिराचा किती दिवस म्हणतोय महादेवाची भक्ती करीन येळच गावत नाही येळ गावा नाही म्हणजे कसं आमच्या घरीना म्हणजे वैद्यच्या घरीना माझं सासरं वगैरे लोकांना औषधा देते आणि सासरं गेलो ना तिथून माझं गोम औषध देऊ लागतो लोकांना काय सांगू आणि कांडे पदार्थात माझं गोम गेलो पण मरताना माका सांगायला ठेवलेले बाबा आम्ही जर काही चालू ठेवला लोकांसाठी तर चालू राहावा माझ्या मनात तेव्हा गोम गेल्यापासून आता लोकांना मी औषधा देतो लांब लांब दूर लोक माझ्याकडे येतात औषधासाठी पण माझ्या औषधाचं गुणच असं करायला कसा मानला ना औषधाचं किती आहे माझ्या हातात पण तसंच गुण एखाद्याचा जर पोरग्या रडायला लागला आणि चुलीत रगा काढून जरी कपाळात लावलं तरी पोरग्या रडायचा धबा काय समाधान हातात सुद्धा गुण असा असं माझ्या औषधात आतापर्यंत जो जो माझ्याकडे औषधात गेलो तो पुन्हा काही कधी गेलो नाही माझ्याकडे औषध देऊन जर गुण येतो तर पुन्हा किती येतो माका सांगा म्हणत म्हणते आतापर्यंत दुसरे काय कोण इले नाही माझ्याकडे पण मी विचार काय करतो माझ्या सासऱ्याच्या पाठी माझ्या भावान चालवलं भावाच्या पाठी मी चालवलं मग माझ्या पाठी कोण चालवतात आमचा वर नाही टोर नाही समाधाना म्हणून त्या महादेवाची मागा भक्ती करूची असा आणि त्या महादेव लवकर प्रसन्न होता ना म्हणून महादेवाला सांगायचं असं त्या ब्रह्मदेवाला 4 गोष्टी सांग म्हणा उत्पत्ती करणारा ब्रह्मदेव ना म्हणून भक्ती करूची असं तर लोक काय सांगतो ब्रह्मदेवाबद्दल काय बोला नको त्यांना काय नाही दिल्याने म्हणा किती म्हणून विचारतं सांगतात काय ब्रह्मदेव आता म्हातारा होता का सुधरत नाही कोणा काय काय सांगतात माता अरे मी काय म्हणलं ब्रह्मदेव जर म्हातारा झालो म्हणतो आणि त्या काय कोणा काय देव व्हायचं सुधरत नाही तर काम सोडून दे मरे दुसरं देव ठेवायचं आमच्या मृत्यू लोकात कसा काम करणार एक माणूस म्हातारा झाला त्याच्या कामावरून काढून आणि त्याच्या जागेवर दुसरं ठेवतं देव असं नाही की ते करत सगळे वशिले चाललेले देवांचे सुद्धा तो माका राग येता ते वशिलेवर आमच्याकडे असत ते असत देवांचा वशिले मी म्हणते तो सुधरत जर नाही एखादं काय देव सुधारणार नाही तर मी असं म्हणतो एखाद्या चेडवा दिल्यानंतर 4-5 चेडवा देता दिल नाही एखाद्या झील दिल्या 4-5 त्याचा चेडू नाही आणि आमच्या बाबतीत काय आम्ही कसं तो प्रवासा माका म्हणून त्या महादेवाची भक्ती करून सांगायचं असा ब्रह्मदेवाला समजावून सांगू आणि जमत नसत तर काम सोडून आमच्या देवांचे मोठे पाला नको सणांसरान कोंबडे जरा गेला बायकोगत बसते आणि मग भक्ती सुरुवात करत